येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. ऐन पावसाळ्यात सोलापुरात दुष्काळ सदृश स्थिती, ऊस क्षेत्र घटल्यानं कारखानदारांसमोर आव्हान. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. ऐन पावसाळ्यातही सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पावसानं हजेरी न लावल्यानं शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झालंय. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असून ऊस क्षेत्रातही लक्षणीय घट झाली आहे. आगामी गाळप हंगामासाठी कारखानदारांसमोर पुरेसा ऊस उपलब्ध करून हंगाम पूर्ण करण्याचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे 2.5 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली होती. मात्र पाऊस नसल्यानं ऊसाची वाढ खुंटली आहे. जिथं सिंचनाची सुविधा नाही त्या भागातील ऊस वाळून चाललाय. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी आता जनावरांना चाऱ्यासाठी ऊस तोडणी सुरू केली आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येच तब्बल 20% ऊस क्षेत्र घटल्याचा अंदाज आहे. वाढतं तापमान, पाण्याची अनिश्चितता आणि पावसाचा अभाव यामुळे ऊसाच्या कांडीची वाढ न होणं, नवीन फुटवे न येणं, जाडी न भरणं यामुळे एकरी उत्पादनावर निश्चित परिणाम झालाय. ही परिस्थिती कायम राहिल्यास ऊस उत्पादनावर आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात 1.59 कोटी टनाहून अधिक ऊसाचं गाळप झालं. आगामी हंगामात उपलब्ध ऊस कमी झाल्यास गाळपाचा कालावधी आणखी कमी म्हणजेच 50 ते 60 दिवस होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान पुढील काळात पावसानं जोर धरल्यास परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसानंही दडी मारल्यानं चिंतेचे ढग ऊस उत्पादक कारखानदार तसंच जिल्ह्यातील व्यापारात जमू लागले आहेत. साखरेचे दर भडकल्याने या परिस्थितीत ही दिलासा मिळत असला तरी ऊसाचं उत्पादनच घटलं तर दरवाढीचा जास्त काही फायदा जिल्ह्याला होईल असं चित्र दिसून येत नाही. सोलापुरातील केदारनाथ रेसिडेन्सी समोरील महापारेषणच्या विद्युत टॉवरवर वृद्ध चढल्यानं उडाली खळबळ. धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता टॉवरवर चढून वृद्धाला पकडलं आणि सुखरूप आणलं खाली. उद्या सोलापुरात निघणार मार्कंडेय महामुनी रथोत्सव. रथोत्सवात दाखवण्यात येणार खाटूश्याम मंदिर देखावा. सोलापूर विद्यापीठाचे अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार जाहीर. मल्लिकार्जुन पाटील, संतोष खेंडे, राहुल हजारे, वीरेश अंगडी यांना 29 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार. सोलापूर शहर मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धांचं 29 ऑगस्ट रोजी शिवानुभव मंगल कार्यालय इथं होणार बक्षीस वितरण. यात सांस्कृतिक स्पर्धा, लेझिम स्पर्धा, ढोल पथक स्पर्धा या मंडळांना देण्यात येणार बक्षिसं. श्री राजस्थानी ब्राह्मण समाज संस्था तथा भारत विकास संगम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरात 30 ऑगस्ट रोजी चाटी गल्ली येथील गायत्री भवनात मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. सोलापुरात राखी पौर्णिमेनिमित्त राखी घेण्यासाठी महिलांची बाजारपेठेत मोठी गर्दी. उद्या दिवसभर बांधता येणार राखी. सोलापुरातील आमराई येथील छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अक्षय शिंदे यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या. अद्याप आत्महत्येचं कारण कळालं नाही. तुळजाभवानी मंदिर दर्शन बदल. 5 दिवस बिडकर पायऱ्यांमार्गेच भाविकांना प्रवेश. 30 ऑगस्ट पर्यंत मंदिराचं मुख्यद्वार भाविकांसाठी पूर्ण बंद. श्रावण पौर्णिमा आणि सलग सुट्ट्यांमुळे गर्दी वाढण्याची शक्यता. टॅक्सी रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षांची मुदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मी कोणी सेलिब्रिटी नाही, व्यक्तीपेक्षा यंत्रणा अधिक महत्वाची. मी माझं कर्तव्य चोख बजावत आहे. तुकाराम मुंढे यांची प्रतिक्रिया.
किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. MPSC औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरण. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीकडून पेपर फुटला. संचालकासह 2 जणांना अटक. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. वडेट्टीवारांनी कोणत्या आधारे ही माहिती दिली हे जाहीर करावं, पुरावा समोर आणावा. सुप्रिया सुळे यांचा घणाघात. रक्षाबंधनापूर्वी सोने चांदीचे दर घसरले. सोने 2,860 स्वस्त होऊन 1,58,000 1 किलो चांदीची किंमत 2,791 कमी होऊन 2,40,000. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारनं हाय अलर्ट केला जारी. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोनपूर ते वाल्मिकी नगरपर्यंत गंडक नदीच्या परिसराची हवाई पाहणी करून पूरस्थितीचा घेतला आढावा. साखरेपाठोपाठ चहा पावडरही महागली. चहा 10 रुपयांवरून 15 रुपयांवर गेलाय, तर स्पेशल चहा 25 रुपयांवर गेलाय. त्याचा फटका चहा विक्रेत्यांना बसण्याची शक्यता. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी भारताची मदत कायम. 37.5 टन मदत सामग्री घेऊन दुसरं विमान रवाना. औषधं, अन्न पाकिटांसह HADR साहित्य पाठवलं. मदत बचाव कार्यास भारताचा भक्कम पाठिंबा सुरूच. नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत. 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता. तब्बल 150 किलोमीटर दूर 33 मृतदेह सापडले. क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांच्या खेळाडूंशी संवाद. भारताला 2036च्या ऑलिम्पिकसाठी आत्तापासूनच खेळाडू तयार करायचे आहेत. यातील वैज्ञानिक पद्धतीनं तळागाळातील प्रतिभावंत खेळाडू शोधण्याची गरज. मोदींचं प्रतिपादन. कोलंबो कसोटी रोमांचक मोडवर ड्रॉ. श्रीलंकेच्या सोनल दिनुशाच्या झुंजार शतकामुळे भारताचा विजय हुकला. मालिका 1-0 टीम इंडियाच्या खिशात.